लोकसबूत मराठी न्यूज, आवाज जनसामान्यांचा। खोडेगाव येथे 5 दिवसापासून उपोषण सुरू। खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 27 जानेवारी 2024 पासून ऋषिकेश विद्याधर ढगे व गावकऱ्यांच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाली आहे। सदरील उपोषणापूर्वी गावातील काही अज्ञात लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपोषणकर्ते ऋषिकेश ढगे यांच्यावर दबाव टाकण्याचा खंबीर प्रयत्न देखील झाला, परंतु अशा लोकांना न घाबरता ते उपोषणावर ठाम आहेत। संबंधित उपोषणाची माहिती पत्राद्वारे तसेच ईमेलद्वारे माननीय मुख्य सचिव मंत्रालय, अप्पर मुख्य सचिव रोहयो, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना कळवले आहे। सदरील भ्रष्ट कामांचा निधी हा अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी यांच्या कक्षेत येत असल्याने त्यांनी मुंबई शाखेमध्ये पत्रव्यवहार देखील केला आहे। आता ईडी संबंधित प्रकरणात घालणार का, अशी कुजबूज गावकरी करीत आहेत। असे झाल्यास राज्यात ग्रामपंचायत तसेच पंचायत राज अंतर्गत ही पहिली कारवाई असेल। उपोषणाच्या मागण्या खालील प्रमाणे: खोडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची केंद्रस्तरीय चौकशी व्हावी। रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली कामे नियमबाह्य असून त्यावर राज्य शासनामार्फत चौकशी व्हावी। गाव अंतर्गत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला असून संबंधित कामाची चौकशी व्हावी। राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी गावात केलेली कामे ही निकृष्ट असून संबंधित कंत्राटदार यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हावी। यासाठी मार्फत खोडेगाव ग्रामपंचायतची चौकशी व्हावी अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत। माझ्या जीवाला गावातील अज्ञात लोकांकडून धोका आहे ही संबंधित बाब उपोषणकर्त्यांनी पोलिसांना कळवली असून 4 दिवस उलटून देखील पंचायत समिती तसेच इतर कार्यालयाने उपोषणस्थळी भेट दिलेली नाही। उपोषण करताना किंवा काही दगाफटका झाल्यास माझा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात जाळावा, असे पत्र ढगे यांनी। नमस्कार, मी ऋषिकेश विद्याधर ढगे, राहणार खोडेगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी खोडेगाव येथे 27 जानेवारी 2024 पासून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाचं मूल फलित असं की गावातील लोकांना, एक गोरगरीब लोकांना योग्य न्याय देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेला भ्रष्टाचार, लोकांना विहिरीसाठी मागितले जाणारे पैसे, गायगोठ्यासाठी मागितले जाणारे पैसे, मस्टर भरण्यासाठी मागितले जाणारे पैसे, हे सगळे मुद्दे असून केंद्र शासन आणि राज्य शासनाअंतर्गत होणारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याविरोधात आवाज उचलण्यासाठी मी माझं आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे। संबंधित उपोषणाची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस असूनही काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर, काही ठराविक लोकांच्या दबावापोटी प्रशासन या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे। आज 5वा दिवस उजळूनही आतापर्यंत गावामध्ये एकही प्रशासकीय अधिकारी येऊन उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही। पोलीस प्रशासनाच्या चांगल्या सहकार्यामुळे हे उपोषण आजतागायत सुरू आहे, परंतु गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दबावतंत्र आणण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे। तरी माझ्या उपोषणाच्या मागण्यांसाठी मी हे आमरण अन्नत्याग उपोषण असंच सुरू ठेवणार असून न्याय मिळेपर्यंत लढणार असा माझा ठाम निर्णय आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या जीवाला उपोषण करताना काही बरं वाईट झालं तर माझा मृतदेह हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाळण्यात यावा, या मागणीसाठी किंवा या अंतिम इच्छेसाठी मी माझं पत्रही लिहिलं आहे। अंतिम इच्छेच्या पत्रामध्ये मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाळण्यात यावं आणि जर कोणी दगाफटका केला तर संशयितांची नावे मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली आहे। धन्यवाद। लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।